श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. सावर्णकुळी सूर्याचा 8वा पुत्र म्हणून महामाये कृपे मन्वंतरांचा अधिपती त्याची कथा सांगतो. पूर्वी स्वरोचिष मध्वंतरी चैत्रवंशी सुरत नावाचा राजा होता. कोल विध्वंसी शत्रू राजाच्या हल्ल्यात सुरताचा पराभव झाला. नाईलाजाने राजा मेघा ऋषी आश्रमात आला. तेथे एक वैश्य भेटला. दोघांनी आपले दुःख ऋषींना सांगितले. ऋषी म्हणाले, कल्पांत समयी प्रभू विष्णू निद्रिस्त असताना त्यांच्या कानातील मळापासून मधु व केळठप 2 राक्षस निर्माण झाले. क्षणात ते ब्रह्मदेवाच्या अंगावर धावले. त्यावेळी देवांनी योग्य निद्रेची स्तुती केली. राक्षस नाशासाठी प्रभूंना जागे करण्यासाठी प्रार्थना केली. प्रभूंच्या देहातून रात्री देवी संचारली. तिचे व राक्षसांचे 5000 वर्षे युद्ध झाले. महामाया मोहित असुर विष्णू केशवाला म्हणाले, वीरश्रेष्ठ, आम्ही तुझ्या पराक्रमी संतुष्ट आहोत. कोणताही वर माग. विष्णू म्हणाले, तुमचा वध माझ्या हस्ते व्हावा असा वर द्या. राक्षस म्हणाले, जलमय पृथ्वीवर जेथे पाणी नसेल तेथे आमचा वध करावा. क्षणातच भगवंताने आपले मांडीवर सुदर्शन चक्राने दोघांचा शिरच्छेद केला. ध्यान. खडग चक्र गदा चाप परिग शूळ भ्रुशुंडी रुद्रमाळ शंखधारी रत्नालंकारे सुशोभित नीलमणी सम देह तेज दहामुखी रूपवान सिंहेश्वरी पद्मजारिणी सज्ज होऊनी मधुकैटभ राक्षस वधन्या देवांना दिली प्रेरणा सारी. ऐसी चंडिका सिंहेश्वरी देवी भक्ता दुःख दूर करून सुख संपत्ती संतती देई सारी. श्री मार्कंडेय म्हणे, सावर्णकुळी 8वा सूर्यपुत्र म्हणती जो म्हणू त्याचा जन्म आणि चरित्र सांगतो मी विस्ताराने. महामाया प्रभावे व आशीर्वादाने सावर्णी कुलदीपक श्रेष्ठपदी जाऊन मन्वंतरे झाला स्वामी एक. स्वारोशिष मन्वंतर काल पूर्वी चैत्र वंशात पृथ्वी सम्राट सुरथ राजा राज्य असे करीत. राजा दयाळू पुत्रासम प्रजेवर प्रेम करी. कोल विध्वंसी राज समूह स्वारी करी. राजा सुरत असे शूर युद्ध निपुण युद्धी पराभव अल्पकोला विध्वंसी कडून. पराजित सुरथ राजा आला राजधानीला, पण प्रबळ शत्रूने राजाचा पराभव केला. दुर्बल सुरत राजाला त्याचे मंत्रीगणांनी अधिकाऱ्यांनी राजा बाहेर दिले हाकलून. स्वराजी महासत्ता नष्ट झाल्याने राजा अरण्यात गेला घोड्यावर बसून. वनी राजाने मेघा ऋषींचा पाहिला आश्रम. श्वापदे ही आनंदी गुणागवान गोविंदाने राहता आश्रमी. आश्रमी सुमेधा ऋषी करीती राजाचे स्वागत. राजा तेथे दिवसक्रमी सर्वांसह शांततेत. तरीही राजा बैचेन होई पूर्व आयुष्य स्मरणी. नगरी अंतरिली करुणी ही मायजन पालन. मज भाऊ आप्त प्रजा आचरती का सदमार्गाला. मज हत्ती शत्रू राज्य असेल का खुशाल. मम राज्य प्रजा मज करी आर्जव. ते शत्रू राजे झाले असतील वनवन. निरुद्योगी लोकांना केला असेल उधळपणा. मुक्त खर्चे रिकामा केला असेल खजिना. आपले दुर्भाग्य रीते झाला खजिना. प्रजेचे विचार राजा जाई खंगून. आश्रमद्वारी एक वाणी दिसे राजाला. राजाने नाव गाव विचारले वाण्याला. आपण आहोत दुःखी अस्वस्थ. राजाने मायने विचारले पांथस्था. तो राजाचे प्रश्नी म्हणाला. वैश्य म्हणे, महाराज मी समाधी नामे धनवान असे वाणी. धनलोभी पत्नी मुलांनी माझा केला त्याग. राजधना होऊन वंचित भोगणे आले वैराग्य. दुःखी म्हणे आप्त बांधवांना आलो राज्य सोडून. अस्वस्थ झालो त्यांचे खुशाली विचाराने. पत्नी स्वजन माझे विरहे कैसे राहती. त्यांचे दुःख कल्पने मनी सदा चिंता येते. ते सदाचारी दुराचारी कसे वागती वाटे काळजी. राजा म्हणे, हे वाणीवरा आपण स्वनगरी पुत्र पत्नी आला त्यागून तरी जिव्हाळा का नाही संपत. तुम्ही त्यांचे काळजीने आहात बांधले प्रेमाने. वैश्य म्हणे, राजन आपले विचारणे असे ठीक. माझे मन नाही निष्ठुर होऊ शकत. धनलोभे मला केले गृहहीन सत्य. त्या सर्वांनी माझा केला त्याग. सतत तया कारणे प्रेम इष्ट नसोनीही झाली संपत. अतिव प्रेमे चुकावर टाकतो पांघरून. माझे मन होते व्याकुळ त्यांच्या आठवणीने. प्रेमा कारणी मी नाही होऊ शकत निष्ठुर. ओम मार्कंडेय म्हणे, समान दुःखी दोघे सुमेधा ऋषी समोर झाले हजर. दोघेही न्याय भूमिका विचारू लागले ऋषीस. त्यांनी सांगितली सर्व कहाणी ऋषींना. ओम राजा म्हणे, भगवान आमचे मनींचे शंकेचे करावे निरसन. माझे राजवैभव दुरावले तरी चिंता का नाही जात. तयांचाच विचार मनी येतो फिरून सतत. मला हाकलले राज्यातून तरी तयांची काय येते आठवण. सर्वांनी आम्हा काढले बाहेर म्हणून आम्ही आलो एकमेकांबरोबर. हा असावा विवेक की मोहाची झापड. हे करावे आपण निरसन. या अविवेका वेडेपणा म्हणावे काय. ओम ऋषी म्हणे, सर्व चराचरा प्राण्यांनाही असे ज्ञान योग्य. सर्व प्राण्याविषयी व कारणे असती भिन्न भिन्न. कोणी असती दिवा भीत तर कोणी असती रातंधळे नयना. कोणी रात्री व दिवसा पाहू शकते समान. विचार समज वेगवेगळे असते माणसाचे ज्ञान. सर्व चराचरा व मानव असते समज. प्राणी मात्र असते निरनिराळी सुंदर समज. पक्षी ज्ञान असून भेद चोचीने आणती खाद्य. चोचीतले कण भुकेल्या पिलांना भरविती चिन्ह. तसे वाघ सिंह बछड्यावर असते प्रेम. माणूस वृद्धापकाळी सांभाळिले या हेतूने सांभाळती मुला. लाभ मोह अभिलाषे मानवा होती व्यवहार खुशाल. महामाये प्रभावे जगी उत्पत्ती स्थिती कार्य असते नेमस्त. भगवान विष्णू एकदा होते महान घोर निद्रित. महामायेने विष्णू भगवंतांना
केले जागृत. ज्ञानी लोका चेतना स्वयं भगवती असे जागृत. ज्ञानी जनाती स्वबळे घेरते मायजाळी. जगत जननी जीवसृष्टी नियंत्रण असते तिचे स्थळी. प्रसन्न वरदायिनी सर्वांदेई मोक्ष महान लाभ. ती आदिम सनातन अधिपती होई कल्याण लाभ. संसार बंधने तारण्या समर्थ असे सर्व सर्वेश्वरी. राजा म्हणे भगवान या महामाया अवतारे मूळ असे कोठे. तिचा उगम कार्य प्रवाह महान स्वरूप. ती संरक्षण कशी झाली हे सांगावे आम्हा. सर्व कथन जाणणे आम्ही आहोत उत्सुक. ओम ऋषी म्हणाले जनी ती मंगलदायिनी देवी असे गुणी. देवी उगम अवतार असती कारणे नाना. देवा कार्य सिद्धी करणे झाले प्रकटीकरण. अवतारा वेळी विष्णू होते निद्रायुगे माहित. जग होते निद्रामय बाल्यावस्थेत. ते क्षणी विष्णू कर्णमळे महान मधुकैटभ राक्षस झाले उत्पन्न. ते राक्षस ब्रह्मदेवा मारण्या झाले तयारी. विष्णू नाभी कमले उदयी ब्रह्मदेव होते क्षीरसागरी. राक्षस चाल करताच भगवतीला केली विनंती. योग निद्रे महाविष्णू मुक्तते केली प्रार्थना क्षणात. हे देवी तू विश्व ईश्वरी जगपालनी अससी आंबा. जगी स्थिरता लय संहार करणे तुझे असते असे तुझेच हाती आंबा. निद्रे माये भगवती अतुल तेजे प्रभूंना कर जागे. ओम ब्रह्मा म्हणे भगवती प्रसन्न कारणे तू स्वाहा स्वदा वषटकार स्वराई केली अशी केली प्रार्थना सदा. तू जीवनामृत सुधा आहेस तर स्वर उद्गाती. त्रिमाता अर्धमात्रा नाना मिळे ओम उच्चार होतो. श्रमिका निद्रादायी तू सावित्री असे माता. तू सर्व विश्वाभारी अससी सृजन शक्ती. सर्वश्रेष्ठ जगपालनी जन्मी स्थिरता दावी. अंतिसंहारी तू निराकार जगा आकार देती. तू संहारक पण माता ज्ञानशक्ती महामाये. बरे वाईटात तरतम भावे जाणी महास्मृती माया. जगी प्रलोभन मोहिनी महादेवी श्रेष्ठ महासुरी. तू निसर्ग प्रेरक त्रिगुण प्रेरक अससी माहेश्वरी. तू संहारक काल रात्री दारुण मोहरात्री अससी. तू लक्ष्मी ईश्वरी रीम बुद्धी बोध लक्षण असती. तू लज्जा देवी जन कल्याणी तृष्टी शांती क्षमा देवी. खडग शूळधारी क्रूर गदा चक्रधारी देवी. शंख चापधर शुभुंडी परिगधारी. भक्तांतु सौम्य रूपे शुभंकरी सुंदरी. तू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परमावधी अति सूक्ष्म परमेश्वरी. अनुपरमाणु ऊर्जा सुंदर विश्वात्मक अखिलात्मिकारी. सर्वशक्तिमान असते तू जगसृजन पालन योगी. तुझ जग पोषण जबाबदारी असे विष्णू योगी. विष्णू निद्रा कारणे मी तुझ शिवाय जाऊ कोणाकडे. तू विष्णू शिवा देह धारणे भाग पाडलेस हे नसे थोडे. असे प्रभावी देवता स्मरण स्तुतीत असमर्थ असलो तरी तुझ दिव्य सामर्थ्य शक्ती जाणवे मी नम्रते सदा स्तुती करी. मम बंधू मधुकैटभ दुराचारे मी असे संकटी फार. तू जगत पालक जगदिशा त्वरित सहज जागे कर. दोन्ही राक्षसा ठार मारण्या कर तयार प्रभूला. ओम ऋषी म्हणे ब्रह्मदेवांनी रात्री देवीची केली स्तुती. मधुकैटभ राक्षस उन्माद नाशा विष्णूंना विनंती कर. रात्री देवी प्रभू देही प्रत्यक्ष ब्रह्मदेवासमोर झाली साकार. देवी नवजन्मे साकारताच प्रभू निद्रापाशे झाले मुक्त. महान निद्रा मुक्ते विष्णूंनी पाहिले मधुकैटभ राक्षसा. ब्रह्मदेव वध राक्षस चाळे पाहुनी संताप्य प्रभूंनी केला युद्धारंभ. 5000 वर्षानंतर महामायेने राक्षसा गुंतवले मोहात. त्या योगे राक्षस वध भगवंतालाही झाले महान अशक्यवत. मोहित राक्षसा अजंक्य वाटून विष्णू पराक्रमी आनंदले ते. आपण श्रेष्ठ ब्रह्मे प्रभू मागावा वर बदले ते. श्री भगवान म्हणाले राक्षस पुत्रांना तो मरणच घडावे मज हस्ते ऐसा द्यावा बर. या क्षणी जगी दुसरा श्रेष्ठ नसे बर. ओम ऋषी म्हणाले राक्षसा असे मोहात फसवून पृथ्वी आणि पाणी आवरणाखाली दृष्टांतिली. ते क्षणी राक्षस विष्णूंना म्हणती निर्जल स्थळी आमचा वध करावा म्हणती. ओम ऋषी म्हणती सुमेधा ऋषी म्हणती राक्षसा मांडीवर घेऊन विष्णूंनी चक्रवध केला त्यांची शिरे कापुनी. संकटी ब्रह्मदेवाही देवीस जावे लागली शरण. देवी प्रभावे ते झाले संकटमुक्त आनंदाने. येथे श्री दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय संपूर्ण.